स्थानिक गुन्हे शाखा LCB सांगली याने एक महत्वपूर्ण कारवाई करत 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका घरफोडी चोरी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करण्यात आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। सदर गुन्हा 28 एप्रिल रोजी सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत घडला होता। अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला आणि 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले होते। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ हाती घेतला। त्यानुसार पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संदीप उर्फ गजा गणपत कांबळे राहणार गवळीवाडा सांगली याला ताब्यात घेतला आहे आणि त्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 2 लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सुहास साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। तपास पथकात पोलीस हवालदार नवनाथ कांबळे, शेख शकील, विशाल माने, सागर पाटील, युवराज हजारे यांचा समावेश होता। पोलीस प्रशासनाकडून या कामगिरीचं कौतुक होत असून नागरिकांनी बंद घरे सोडताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे।